मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कल्पना चावला यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। कल्पना चावला यांचा प्रवास भारतीयांसाठी अनन्यसाधारण आहे आणि त्यांना नासामध्ये मिळालेल्या जबाबदाऱ्या आणि यशामुळे भारताचे डोके उंचावले। म्हणूनच कल्पना चावला यांच्याकडे भारतातील एक आदर्श, यशस्वी आणि प्रेरणादायी अशी स्त्री म्हणून पाहिलं। मी जे दिवे मंद करते आणि बाहेरील आकाशगंगा आणि ताऱ्यांकडे पाहते, तेव्हा असे वाटते की आपण पृथ्वी आणि पृथ्वीच्या कोणत्याही विशिष्ट तुकड्यातून आलेलो नाही, परंतु तुम्ही या सूर्यमालेचा एक भाग आहात। कल्पना यांच्यावर भारताचे पहिले वैज्ञानिक जे.आर.डी. टाटा यांचा प्रभाव होता। त्यामुळे जे.आर.डी. टाटा यांच्या प्रेरणेनेच त्यांना उड्डाणाची आवड निर्माण झाली। भारताने आपल्या पहिल्या हवामान उपग्रहाला कल्पना 1 असे नाव दिले आहे। कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात झाला। कल्पनाने भारतातील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1982 मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये BSc केली। त्यानंतर पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी टेक्सासला त्या गेल्या, जिथे त्यांनी 1984 मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये MSc केले। यानंतर 1988 मध्ये त्यांनी कोलोरॅडो विद्यापीठातून डॉक्टरेट केली। कल्पनाचे संगोपन एका मुक्त वातावरणामध्ये, पण ज्या ठिकाणी परिश्रमाला महत्त्व आहे अशा ठिकाणी झालेले होते। कल्पना चावला यांच्या आईचे नाव संजीत चावला आणि वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते। कल्पना यांना दीपा आणि सुनीता नावाच्या 2 बहिणी आहेत। त्याशिवाय एक भाऊ आहे, त्यांचे नाव संजय असे आहे। अमेरिकेत शिकत असताना कल्पनाने फ्लाइंग इन्स्ट्रक्टर जीन पियर हॅरिसन यांच्याशी लग्न केले आणि त्यानंतर अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले। 1988 मध्ये त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केल्यावर कल्पना चावला यांना नासा एम्स रिसर्च सेंटरमध्ये पॉवर लिफ्ट, कम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्समध्ये काम करायला सुरुवात केली। तेथे संशोधन विमानाभोवती हवेच्या प्रवाहाचे निरीक्षण केल्यावर केंद्रित होते। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर फ्लो सॉल्व्हरमध्ये मोजणीचे काम करण्यात आले। 1993 मध्ये कल्पना चावला ओव्हरसेट मेथॉड्स इंक, लॉस एंजेलस, कॅलिफोर्नियामध्ये उपाध्यक्ष आणि संशोधन शास्त्रज्ञ म्हणून सामील झाल्या। कल्पना चावला यांनी केलेले विविध प्रकल्प अनेक जर्नल्समध्ये वेगवेगळे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत। कल्पना चावला ह्या लहानपणापासूनच जिज्ञासू आणि स्वतंत्र विचाराच्या होत्या। कल्पना चावला यांचे नाव वही तसेच होते। त्यांना त्यांच्या घरी मॉन्टो या नावाने हाक मारली जायची, पण त्यांच्या घराजवळील टॅगोर बाल निकेतन या शाळेमध्ये प्रवेश घेत असताना मुख्याध्यापिकेने त्यांना नाव विचारले आणि त्यांच्या मावशीने सांगितले की त्यांच्या मनामध्ये 3 नावे आहेत, त्यापैकी कल्पना, सुनैना आणि ज्योत्स्ना ही आहेत, पण त्यापैकी अजूनही आम्ही एकही ठरवलेले नाही। मग शिक्षिकेने लहान चावलाला तिची इच्छा विचारली की तुझे नाव कोणते असावे, तेव्हा त्यांनी कल्पना हे नाव निवडले। भारतातील पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्याकडे देशभरातील महिला एक आदर्श म्हणून पाहतात। त्यांनी 2 वेळा अंतराळ प्रवास केला आणि याआधी राकेश शर्मा हे भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल ठेवून आलेले होते। 2003 मध्ये कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर भारताच्या पंतप्रधानांनी हवामानविषयक उपग्रहाचे नाव कल्पना चावला यांच्या नावावर घोषित केले, ज्यामुळे मेडसॅट A नावाच्या उपग्रहाला कल्पना असे नाव देण्यात आले। कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ एक सुपर कम्प्युटरही समर्पित करण्यात आलेला आहे। STS-87 हे 4थे US मायक्रोग्रॅव्हिटी पेलोड उड्डाण होते आणि अवकाशातील वजनविरहित वातावरण विविध शारीरिक क्रिया कशा घडतात हे पाहण्यासाठी
प्रयोगावर आधारित होती. त्यात सूर्याच्या बाहेरील वातावरणीय निरीक्षणाचा समावेश होता. 2 क्रू सदस्यांना STS 107 कोलंबिया हे 16 दिवसांचे उड्डाण विज्ञान आणि संशोधन मोहिमेसाठी समर्पित होते. 16 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2003 दिवसात 24 तास काम केले गेले, ज्यामध्ये क्रू सदस्यांनी 2 शिफ्टमध्ये 80 प्रयोगांची यशस्वी चाचणी केली. STS 107 मोहीम 1 फेब्रुवारी 2003 रोजी अचानक संपुष्टात आली, जेव्हा स्पेस शटल कोलंबिया आणि क्रू नियोजित लँडिंगच्या 16 मिनिटे आधी प्रवेश करताना विघटित झाले. त्या 1997 मध्ये STS 87 आणि 2003 मध्ये STS 107 तर 30 दिवस 14 तास आणि 54 मिनिटे यासाठीचा कालावधी होता. 2003 रोजी सकाळी जेव्हा स्पेस शटल पृथ्वीवर परतत होते तेव्हा स्पेस सेंटरवर उतरणार होते. त्यानंतर ब्रीफकेस आकाराच्या इन्सुलेशनचा तुकडा प्रक्षेपण दरम्यान तुटला आणि शटलच्या पंखाला नुकसान झाले, जे त्यास पुन्हा प्रवेश करताना उष्णतेपासून संरक्षण करत होते. शटलने वातावरणात प्रवेश करताच विंगच्या आतल्या गरम हवेने ते तुटले. तरंगणारे क्राफ्ट हलले आणि खाली पडले आणि 1 मिनिटात जहाजातील सर्व क्रू मेंबर्सना त्याचा फटका बसला. त्याचे शटल जमिनीवर पडण्यापूर्वी टेक्सास आणि लुईझियानावर तुटले. 1986च्या शटल चॅलेंजर स्फोटानंतर स्पेस शटल प्रोग्रामसाठी हा दुसरा मोठा अपघात होता. कल्पना चावलासोबत असणारे कमांडर रिक डी हडबंड, पायलट विल्यम CM सिसिलू, पेलोड कमांडर मायकल P. अँडरसन, पेलोड स्पेशालिस्ट इलन रॅमन, पहिले इस्रायली अंतराळवीर आणि मिशन स्पेशालिस्ट डेव्हिड M. ब्राऊन आणि लॉरेल B. क्लार्क हे त्या क्षणी होते. कल्पना चावला यांना मरणोत्तर काँग्रेसनल स्पेस मेडल ऑफ ऑनर देण्यात आले. आपण ह्या व्हिडिओमध्ये कल्पना चावला यांची सविस्तर माहिती पाहिली. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.